₹500 कोलंबी. मावशी दे जराशी अजून टाक पोरा म्हणून हे तुझीच पोरा म्हणून टाक. असू दे टाक. म्हणजे साफ करतो ना. द्या तुमची पोरा समजून टाका. ठीक आहे द्या साफ करायला. चला चला सुरमई. पाणी जाईल. बघा आमच्याकडं इमर्जन्सी मोड पण आहे. आमचा टायगर इमर्जन्सी मोडवर आहे आता. टायगरची जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण चाललो आहोत मालवणला आपल्या फॅमिली सोबत. आणि आता बघूया आपण मालवणमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळते, तिकडं कसं कसं नेचर आहे आणि तिकडचे रेट्स काय आहेत आणि बोटिंगचा पण एक्सपिरियन्स घेऊया आपण. तर चला भेटूया आता मालवणमध्ये. व्हिडिओमध्ये सोबत बनून राहा. मित्रांनो गुड मॉर्निंग. आता सकाळ सकाळचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आपण आहोत आता देवबाग बीचवर. इकडे आहेत आपल्या रूम, सी फेसिंग रूम. आणि तिकडनं आल्यानंतर हा आहे बीच. इकडे बघू शकता सकाळ सकाळ फिशरमॅन आपल्या जाळ्यामध्ये मिळालेली मच्छी काढत आहेत. आपण तिकडे पण जाऊया. आणि सुंदर असा सनराईज झालेला आहे सकाळ सकाळी मंदिराच्या बाजूने. तुम्ही बघू शकता खूप छान आहे क्लायमेट. आणि इकडे आपले फिशरमॅन डेली रुटीन त्यांचं चालू आहे. आत्ताच आलेली होडी, त्याच्यामध्ये मिळालेली मच्छी तुम्हाला दाखवतो. हा आपल्या कोली बांधवांचा डेली रुटीन आहे. त्याच्यामध्ये सकाळी आलेल्या मच्छीच्या बोटीमध्ये मच्छी काढतायत. मित्रांनो आपल्याला वाटते मच्छी ही खूप सोपा व्यवसाय आहे मच्छीमारीचा,
पण बघा पूर्ण फॅमिलीला किती मेहनत करावी लागते. ही बोट त्यांच्या रोलरच्या साहाय्याने त्यांना किनाऱ्यावर घ्यावे लागते. घरातली पूर्ण फॅमिली जोर करून तिला बाहेर काढतायत. थोडा वेळ वाट बघून आम्हाला पण वाटलं त्यांना थोडी मदत करावा आणि त्यांचा जो स्ट्रगल चालला होता त्याच्यामध्ये आम्ही 2 मित्र पण सहभागी झालो. जेव्हा आम्ही मदत करायला गेलो तेव्हा जे लांबून सोपं काम वाटत होतं ते खरोखरच जवळ गेल्यानंतर समजलं हे काम किती अवघड आहे आणि ही लोक हा काम रोज करतात. सलाम आहे त्यांच्या मेहनतीला. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही एवढी मेहनत त्यांना रोज करावी लागते. आता आम्ही पण त्यांना हातभार म्हणून थोडी होडीबाडी काढण्यासाठी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये आलेले आहेत फ्रेश बागडे. नमस्कार मित्रांनो, आता आपण चेकआउट करून निघालो आहोत संगम पॉइंट आणि सुनामी बीच वगैरे बघण्यासाठी. तर आता सर्व बॅगा वगैरे भरून आपली सर्व फॅमिली निघालेली गाडीमधून आणि आता चालू होत आपण बोटिंगला. बघूया तिथे काय रेट्स आहेत, कसं आपल्याला फिरवतात ते सर्व तुम्हाला दाखवतो. चला चालू राहा व्हिडिओमध्ये. उतरायला भेटतं, नंतर नाही भेटलं. कुठं? पांडवकालीन मंदिरात. हां, तिथं घेतलं ते 2500 वाला पॅकेज आहे. 25. वनस्पती बेट, हां, हाऊस बोट, विठ्ठल रखुमाईचं मंदिर, पांडवकालीन मंदिर, त्याच्यानंतर संगम पॉईंट, सिगल आयलंड, डोबा बीच, मिनी केरळ, क्रोकोडाईल शेक आणि सुनामी आयलंडला होल्ड. सुनामी आयलंडला थोडं पोरांना खेळून जमल ना थांबायला? व्हायच्या आधी फोन करायचा 10 मिनिटं. ठीक आहे, म्हणजे आम्ही सांगू का बाबा या वेळेला आम्हाला न्यायला या? यावेळेला ना तुमच्या व्हायच्या आधी 10 मिनिटं फोन करायचं, 10-15 मिनिटं. चालेल. त्याचे किती होतील? फोन कराल तर लगेच बोर्ड अरेंज होत नाही. ते सव्वा तासाचे किती होतील? 2500 2500 जास्त होतात. सगळ्यांसाठी आहे, पर पर्सन नाही. नाही, सगळ्यांसाठी आहे पण थोडं 2500 जास्त होतात. आपले ते राईडचे 1000 रुपये मग सांगितलं होतं त्या हो लोकांना. दादा, ही 1.5 तास जातो फिरायला. परत आयलंडला थांबणार त्याचा टाय हे 2000 रुपये घ्या. नाही रे दादा, सफारी 2200 घ्या. चला करून टाका फायनल. चला जेवढे सांगितले तेवढे पॉईंट घ्या. येऊ दे तरी. सगळे आलेलीच आहे तिथं. चला चला सरळ. तुम्हाला परत दाखवतो तिथं, फोटो मारा पॉइंटचे. बॅनर आहे पुढे, पुढे बॅनर आहे.
ही आता बॅक वॉटर फिरतो ना, ही कर्ली नदी आहे. ही गोड पाणी तुम्हाला आतमध्ये पुढे गेला 10 किलोमीटर ना की गोड पाणी लागणार. हे समुद्राचं पाणी हाय टाईडच्या वेळी आतमध्ये येते, त्याच्यामुळे हे खारं पाणी आहे. किती खोल असेल तरी? ते आता 10 फूट आहे इथे पाणी. बघा या साईडला दिसतंय ना, हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. बघा हे पुरातन काळापासून आहे, प्राचीन काळापासून. म्हणजे आषाढी एकादशीला इथे मोठा उत्सव असतो. इथं समुद्र आणि नदीचं अंतर 50 किलोमीटरचं अंतर आहे. पावसाळ्यात इथं समुद्राचं पाणी आणि एकत्र होत. हा त्या साईडला बघा ह्या दिसतंय, रस्ता दिसतोय बघा. मँग्रोव्ह वनस्पती आणि या वनस्पतीवर बघा एक बघा वटवाघूळ आहे ते बघा. हा वटवाघूळचा पॉइंट आहे. झाडाला तुम्हाला लटकलेली दिसणार बघा झाडाला. हा वटवाघुळांसाठी आहे पॉइंट. वटवाघुळ इथे झाडाला लटकलेले असतील बघा तुम्ही. मी तुम्हाला दाखवतो आता. बघ वल्गन आली बघ तिकडं. हे बघा सर्व वटवाघुळाला लटकलेले आहेत. इथं पण बघा या झाडानं पूर्ण वटवाघुळ असतात. हे मँग्रोव्ह आहेत. मँग्रोव्हच्या मधून आपण चालू आता पुढच्या पॉइंटवर. मंदिर आहे, आतमध्ये पांडवांनी बांधलेलं शिवलिंग आहे बघा. आणि हे आता मंदिर इथल्या गावातल्या लोकांनी बांधले आहे बघा. मित्रांनो आता लो टाईड झाल्यामुळं आपली बोट तिथे लागू शकत नाही, बोट तिथे रुकते. त्यामुळे आपल्याला हे मंदिर बघता येणार नाही. हे मंदिर पांडवकालीन आहे. ह्या लोकांनी आता या मंदिराचा जीर्णोद्धार करून इथे पांडवकालीन शिवलिंग आहे, त्यामुळे आपल्याला हे बघता येणार नाही सध्या. आपण जाऊया आता दुसऱ्या पॉइंटवर. काय सांगता? फ्लाइंग जेट आहे बघा. फ्लाइंग जेटची राईड करायची असेल तर इथे करू शकते. बघा मित्रांनो, जी फ्लाइंग जेटची जी राईड असते ना ती इथे मिळते. इथून तुम्ही फ्लाइंग जेटची राईड करू शकता. ते एकदम प्रशिक्षित असतात, ते आपल्याला शिकवतात कसं राहायचं उभं. ही फ्लाइंग जेटची इथे होते आपली राईड. काय करेल? म्हणजे ही कर्ली नदी आहे. कर्ली नदी आणि पहिले तराप्याने प्रवास करायचे तार म्हणून या गावाला तारकर्ली, ही नदीचं नाव कर्ली आहे. या गावाला तारकर्ली नाव असं पडले. बघा आपल्याला चांगलीशी अशी माहिती दिलेली आहे यांनी, काकांनी, की हे लोक जी आहेत ती पहिले तारेनी त्या साईडला प्रवास करत असत आणि ह्या नदीला म्हणतात कर्ली नदी. त्यामुळे ह्या गावाला नाव पडलेलं आहे तारकर्ली. असा जुना इतिहास आहे. काका आपल्याला सर्व सविस्तर सांगतायत. हे बघा आता ही समोर आपल्याला दिसते ती आहे MTDC ची हाऊस बोट. महाराष्ट्र शासनाची ही हाऊस बोट आहे. तिला बुकिंग कशी ऑनलाईन असते ना. हिची जर सफारी घ्यायची असेल, आतमध्ये 2 रूम आहेत. आतमध्ये त्याच्या आतमध्ये 2 रूम आहेत असे काका सांगतायत. आणि हिची बुकिंग कशी करतात काका? ऑनलाईन असते आणि त्यांच्या मेन बॅक वॉटरला ती राऊंड मारते अशी. आणि त्यांचं 24 तासाचं बुकिंग असतं. 24 तासाचं बुकिंग असतं या हाऊस बोटचं. ही MTDC आहे महाराष्ट्र शासनाची. आणि याचं जर तुम्हाला करायचं असेल ऑनलाईन तिकीट बुकिंग तर हे ऑनलाईन असतं. याच्या आतमध्ये रूम्स वगैरे तुम्हाला राहण्या खाण्याची पूर्ण सोय असते. आणि या गोड्या पाण्याच्या कडेकडेने ती सर्व तुम्हाला राऊंड मारते. पूर्ण 24 तासासाठी त्यांची राईड असते. तर कधी चांगला अनुभव घ्यायचा असेल तर या हाऊस बोटचा घेऊ शकता तुम्ही. हे बघा सिगल पक्षी बसले आहेत. हे ऑस्ट्रेलियन पक्षी आहे. ऑस्ट्रेलियन व्हाईट कलरचे पक्षी असतात. पावसाळा चालू झाला की हिवाळ्याच्या सीझनला आणि हिवाळ्याच्या सीझनला इथे येतात.
मित्रांनो, आता जरा लो टाईट असल्यामुळं आपली बोट तिथं पोचू शकत नाही आणि आपण ते सीगल पक्षी जवळून बघू शकत नाही. हे आता संख्येने कमी आहेत, पण हा पूर्ण पॅसेज सीगलने भरलेला असतो. तुम्ही दुसरे व्हिडिओमध्ये बघू शकता. पण सध्या आहे ना, इथे पक्षी थोडे कमी आहेत, त्यामुळे आपण हा पण एरिया सोडून पुढे चाललो सुनामी बीचकडे. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत जवळजवळ संगम पॉइंटवर. हा आहे संगम पॉइंट. बॅक साईडला आहे समुद्र आणि ही आहे कर्ली नदी. कर्ली नदीचा आणि समुद्राचा जो मिलन होतोय ह्या एरियाला बोलतात संगम पॉइंट. चला पुढे बघूया आपण. दाळ शहरात 30 किलोमीटर आतमध्ये उगम पावतो तिकडे. आणि या साईडला बघा आपल्याला लाटा दिसत आहेत. या साईडला हा अरेबियन सी आहे, अरबी समुद्र. कर्ली नदी आणि अरबी समुद्र इथे जॉईन झाला एकत्र. हा संगम पॉइंट आहे. हा बघा, हा 2 तालुक्यांच्या मध्ये संगम झाला. इकडे वेंगुर्ला तालुका लागतो या साईडला, इकडे मालवण तालुका संपतो इकडे, आणि देवबाग गावचं एंड आहे, म्हणून याला देवबागचा संगम बोलतात. आता आपल्याला संगम पॉइंटवर जायचं आहे ना. बघा मित्रांनो, इथे एक गाव आहे. या गावाचं नाव आहे भोगवे गाव. हा वेंगुर्ले तालुक्यामध्ये येतो. अपोजिट, देवबागच्या अपोजिटला आहे आणि म्हणून या बीचला भोगवे बीच असे म्हणतात. बीच एकदम नीट अँड क्लीन आहे. आणि या बघू शकता तुम्ही, लोक राईड्सची मजा घेत आहेत स्पीड बोट मध्ये. बघा, आमच्याकडे इमर्जन्सी मोड पण आहे. आमचा टायगर इमर्जन्सी मोडवर आहे आता. टायगरची जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टायगर हायकर, टायगर हायकर, हाय. नारळाची झाडं दिसत आहेत बघा, याला मिनी केरळ बोलतात. मिनी केरळ. हे आहे मिनी केरळ. पूर्ण नारळाची झाडं आहे तिकडे. या स्पॉटला बोलतात मिनी केरळ. हे आहे मिनी केरळ. मिनी केरळ सोबत काही लोक कायाकिंग पण करतात तिकडे. हे आहे मिनी केरळ. सुनामी आयलंड आहे बघा, बोटी वगैरे थांबले. सुनामी आयलंड 2004 साली इंडोनेशियात सुनामी आली ना, त्यावेळी इकडे पण मोठमोठ्या लाटा आल्या आणि संगम वरची वाळू त्या लाटेबरोबर इकडे येऊन पडली. त्याच्यामुळे आयलंड चारही वाटेने पाणी आयलंड आहे. लो टाईडच्या वेळी पूर्ण तिकडचं आयलंड आहे. हाय टाईडच्या वेळी तिकडे एवढं पाणी असतात. तर तिकडे वॉटर स्पोर्ट, पॅरासिलिंग आणि चिट्ट्या वनवायच्या बोटी आहेत. बनाना राईड, बंपर राईड.
हे आहे मित्रांनो सुनामी आयलंड. आता आपण इकडे उतरूया आणि आपल्या चिमुकल्यांना थोडीशी सुनामी आयलंडची जरा सैर करूया. सुनामी आयलंड बघा, खूप सारे पर्यटक आलेले आहेत सुनामी आयलंडवर. किती कानात पाणी जाईल. आमची बच्चे कंपनी बघा कशी मजा करते. ए टायगर, कसं लागतंय. आता सुनामी बीचवर मजा करून झाल्यानंतर थोडं बसलोत काहीतरी खाण्यासाठी. बघा असं मचान बनवलेलं आहे त्यांनी. तिकडनं आपल्याला असे वडापाव किंवा इडली किंवा जे पण तुम्हाला लागेल. इकडे हे दहीपुरीचं आहे चाट, दहीपुरी पाणीपुरी वगैरे मिळते आणि अशी पब्लिक इथे बसून खाते सर्व. हे बघा आता आमच्या साईला आलेला आहे वडापाव. साई खाऊन सांग जरा कसा लागतोय. मस्त आहे ना. हा बघा असा आलेला आहे वडापाव आपल्याला. आणि आमची सर्व फॅमिली. तर चला मित्रांनो, आता देवबाग वगैरे सर्व फिरून झालेला आहे. लहान मुलांनी पण आपल्या भरपूर मजा केलेली आहे. आता आपल्याला जायचं आहे कुणकेश्वरला. तर आजचा हा व्लॉग इथेच थांबवतो. वाटेत जाताना आपल्याला थोडी मच्छी घ्यायची आहे आणि ती मच्छी घेतल्यानंतर आपण जाणार आहोत दुसऱ्या दिवशी कुणकेश्वरला. तो नवीन ब्लॉग बनवेल, तो पुढील ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता. कुणकेश्वरचं मंदिर आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. तर चला मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपवतो. कधीची गुलवी घेतली? 500 रुपयाची कोलंबी. मावशी दे जराशी अजून. पोरा म्हणून दे, तुझीच पोरा म्हणून टाक. असू दे, दे टाक. म्हणजे साफ करता ना. द्या तुमची पोरा समजून टाका. ठीक आहे, द्या साफ करायला. चला चला सुरमई. सुरमई कुठं आहे? सुरमई हा लय शार्क मसा. आई बाबा. मित्रांनो, कोलंबी आणि सुरमई घेतलेली आहे. ही मच्छी आज रात्रीसाठी आम्हाला बनवायची आहे. बघा 1 किलो सुरमई आणि 500 रुपयाची कोलंबी घेतलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल
तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि तुमच्या जर काही प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.